नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. वरप येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत आज बँकेसमोर महिलांनी एकच गोंधळ केला. बँकेने लाईट नसल्याने बँक बंद केली. लाडकी बहीण योजनेसाठी पैसे काढण्यासाठी व इतर कामासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. बँकेतील कर्मचारी टाळाटाळ करीत असून आम्हाला कोणतेही सहकार्य मिळत नसल्याचे या महिलांचे म्हणणे होते. यावेळी महिलांच्या मदतीसाठी मनसे कल्याण तालुका उपाध्यक्ष ॲडव्होकेट सविता सुधीर धायतडक धावून आल्या. महिलांच्या बाजूने लढत बँक मॅनेजर यांना जाब विचारला असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर केल्याचे ॲडव्होकेट सविता धायतडक म्हणाल्या. नमस्कार, जय महाराष्ट्र. आज इथे बडोदा बँक ऑफ बडोदा वरप येथे आम्ही आलेलो आहोत. इथे शेकडो महिला सकाळपासून 11 वाजल्यापासून येत आहेत, जात आहेत. मी ह्या माझ्या सासूबाई आहेत, यांचा 10 वर्षापूर्वी ह्या बँकेमध्ये अकाउंट होतं, पण लाडकी बहीण योजनेचं आधार कार्ड लिंक होतं का काय, त्याच्यामुळे ह्यांचे पैसे तिथे आले. ह्या बँकेमध्ये आल्या विचारायला, तर ह्यांना कोण व्यवस्थित बोलत नाही. इथे त्यांना ते सांगतात की केवायसी करा. बरं ठीक आहे, केवायसीचा फॉर्म द्या. तर सांगता आमच्या बँकेमध्ये झेरॉक्स नाही आहेत, केवायसीचे फॉर्म आम्ही देऊ शकत नाही, उद्या या. आणि 3 दिवस झालं त्या लेडीज पैसे आल्यापासून चक्रा मारतायत. सकाळपासून शेकडो महिला येऊन गेलेल्या आहेत. भरपूर लेडीज वैतागून घरी गेल्या, त्यांना परत उद्या बोलवलंय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे एटीएम बंद ठेवलेलं आहे. ज्या महिलांचं केवायसी आहे, आधार कार्ड लिंक आहे, ज्यांच्याकडे पैसे पण आहेत पण त्या पैसे काढू शकत नाही, त्यांना सांगतायत की वरपला जा, तिथे सायबरमधून पैसे काढा. म्हणजे तिथे 10 रुपये हजार मागे चार्ज आहे. तर जर बँक चालू आहे, बँक 2 वाजेपर्यंत चालू होती व्यवस्थित, पण काम काहीच झालेलं नाहीये. केवायसीचा फॉर्म मागितला तर उद्या घ्यायला या, असं 3 दिवस झालं सांगतं. केवायसीचा फॉर्म जर तुम्ही देऊ शकत नाही तर तुम्ही बँक खोलून का बसले हे सांगण्यासाठी. आणि मॅडमला की आमचं अकाउंट जर आम्ही क्लोज केलेलं आहे 8 वर्षापूर्वी, तर तुम्ही आमचं ऍक्टिव्ह कसं केलं हे विचारण्यासाठी मी मॅनेजरच्या रूममध्ये गेली. तर मॅनेजरचं बोलणं एवढं उद्धट आहे. एक महिला असून मॅनेजरला बोलण्याची पद्धत नाही. मॅनेजर मला विचारतात तुम्ही शिकलेला आहेत का, मला डाऊट आहे तुमच्यावरती, मला वाटतं की तुम्ही अनपढ गावार आहे. तर मी बोलली हो मॅडम, मी अनपढ गावार आहे, ही बाई अनपढ आहे. ह्या सगळ्या अडाणी बायका आहेत, सर्वसामान्य बायका आहेत. म्हणून आम्हाला काही लाडकी बहीण योजनेचे जे काही 2-3 हजार रुपये आलेले असेल आमचे काढून द्या, आम्हाला काहीच समजत नाही म्हटलं. तर मॅडमचं सांगणं आहे की नाही आमचं काम आहे का, ते आमची जबाबदारी का. मी बोलली ठीक आहे, तुमचे फॉर्म संपलेत ना, तुम्ही इथे एक नोटीस लावून द्या की केवायसी फॉर्म आज भेटणार नाहीत. एंट्री पासबुकवर एंट्री करायची होती ना, एंट्री पण होत नाही, एंट्रीचं पण बंद आहे. एक महिला आली होती, ती बोलली मला पैसे काढायचेत, तर बँकेत पैसे नाही आहेत, तुम्ही बाहेर जाऊन सायबरमधून काढून घ्या. अशा प्रकारे मॅनेजर स्वतः सांगते. आणि बोलायला गेलं तर तुम्ही का बोलता, आमची मर्जी, आमची बँक आहे, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही, अशी दादागिरीची भाषा केलेली आहे. आणि जेव्हा ह्या महिला सर्व 11-12 वाजल्यापासून इथे उभा आहेत, काही महिला, भरपूर महिला निघून गेल्या रिटर्न. आणि आता त्यांनी 2 वाजल्यापासून बँक पूर्ण बंद केली. तुम्ही बघू शकता, लॉक लावलंय, गेट पण बंद केलंय आणि सांगतात की लाईट नाहीये म्हणून बँक बंद आहे. तुम्ही सांगा मला, आज काही नॅशनल हॉलिडे आहे का? आज बँक बंद ठेवण्याचं कारण काय? शुक्रवार आहे, उद्या शनिवार आहे, ठीक आहे, शनिवार रविवार सोमवार 3 दिवस बँकेची सुट्टी आलेली आहे. आज बँक का बंद ठेवली आहे? 11 वाजेपर्यंत बाया तुम्हाला सांगतील की कसं कसं त्यांना त्रास झालेला आहे. काय सांगाल, तुम्हाला काय प्रॉब्लेम? माझं मी अकाउंट 2016 मध्ये क्लोज केलं होतं. ते अकाउंट त्यांनी ऍक्टिव्ह ठेवलंय, क्लोज पण नाही केलं. आता माझे 3000 रुपये आले तर त्यांनी त्यातले माझे 1300 रुपये कट केले. 1300 आणि आता मला बोलतो ओपन करा अकाउंट, केवायसी करा, 15 दिवस लागतील किंवा 25 दिवस लागतील. केवायसीला 25 दिवस, कोणत्या बँकेला केवायसी करायला 25 दिवस लागतात? माझी ते पण त्या बायका केवायसी फॉर्म साठी थांबल्यात. त्यांना सांगता आमच्याकडे झेरॉक्स नाहीयेत, तुमच्याकडे झेरॉक्स नाहीये, फॉर्म देत नाहीयेत, उद्या फॉर्म घ्यायला या. आणि त्याच्यानंतर 25 दिवसांनी तुमचं ऍक्टिव्हेट होईल अकाउंट. हा कुठला नियम आहे मला तरी नाही समजला. मॅडमला विचारायला गेली तर त्या माझ्या शिक्षणावर आल्या, बोलतात तुम्ही अडाणी बायका आहे, तुम्हाला काही समजत नाही, मला वाटत नाही तुम्ही शिकलेलं आहेत. म्हटलं मी सर्टिफिकेट आणून दाखवते, 10वी-12वी शिकलेली, मी अडाणी नाहीये. तर त्यांनी आम्हाला बाहेर काढलं की तुम्ही बाहेर थांबा, इथे आवाज करू नका. सीसीटीव्ही पण असेल त्यांच्याकडे. आम्ही त्यांना बोलायचा प्रयत्न केला पण कोणी कोऑपरेट केलेलं नाही. बँक 4 वाजता बंद होती ना, लाईट गेली, तुम्ही ओपन ठेवा ना बँक. महिला येऊन चौकशी करते, त्यांना उत्तर द्या ना, तुम्ही बंद का करताय? बोला सगळे. ह्यांना सांगावं. माझ्या आधार कार्डवर पैसे आलेले अकाउंटला,
विचारायला गेलं म्हणजे तुम्ही तिकडं कांब्याला जा, कांब्याला ऑफिस आहे, कांब्याला ऑफिस नाही, काहीच नाही, काहीच रिटर्न आले परत. आता वरपला जायला सांगितलं पैसे काढायला. माझं अकाउंट बँकेचं तर बँकेने पैसा दिला पाहिजे, पण बँकेचं काय आहे मला माहिती नाही. बँक सांगते सायबर मधून पैसे काढा. आमच्या बँकेत पैसे नाहीये. पैसे आले म्हणून आलो ना. लाडक्या बहिणीचे फक्त पैसे नाहीयेत. 3,000 काढायचे काम नाहीयेत. दुसरी एक महिला आली होती मगाशी, तिचे नॉर्मल अकाउंट आहे, तिला पैसे काढायचे होते. तिला विचारलं पहिले त्यांनी की तुमचं कोणतं अकाउंट आहे, किती पैसे काढायचे. ती बोलली मला 15,000 काढायचे, माझा पगार आलेला आहे. तर बोलता हा तुम्ही थांबा. ती बाई 2:30 वाजताच्या आतमध्ये आहे बघा, अजून बाहेर आलेली नाही. आतमध्ये 4 महिला आहेत आणि ह्यांनी गेट लॉक केले. 2 वाजल्यापासून गेट लॉक केलंय. बोलतात बँक बंद झाली, तुम्ही घरी जा. आतापासून फेऱ्या मारते केवायसी फॉर्मसाठी तर दिला नाही. आता जसे तुम्ही आले तसा दिला लगेच ते त्यांनी आतमध्ये असलं बोले नाहीये, बाहेर आले की खास लोकांना फॉर्म दिले. सकाळी नंतर आले. ठीक आहे, थांबा मी विचारते आता त्यांना. अंगठा घेतला, सगळं क्लिअर केलं. परत बोलतात नाही तुमचं अकाउंट बंद आहे, जा घरी. चालू केले. एवढा वेळ महिला आहे. त्याच्यासाठी मी गेली होती आणि पुस्तक म्हणे बंद झालं आणि म्हणे वापस मला परत पाठवा. पैसे घ्यायचे. ज्या बाईला 10-15 हजार काढायचे त्यांना आत बसून ठेवलं यांनी. त्यांना स्लिप दिली, पैसे काढून दिले. माझ्या समोर किती महिला वापस गेला, त्यांना सांगतात सायबर मध्ये जाऊन पैसे काढा म्हणे आधार कार्ड वरती. इथे तुम्हाला पैसे भेटणार नाही, बँकेत पैसे नाही. सगळे 11 वाजेपासून काम सोडून मुलांना सोडून शाळेमध्ये आले. त्यांना मुलांना घ्यायला जायचं. जर बँकेला नसेल जमत तर बँकेने लेखी नोटीस लावावी की लाईट नसल्यावर शुक्रवारी आमची बँक पूर्णपणे बंद राहील, एटीएम पण बंद राहील, सर्व बंद राहील. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.